आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि अध्यक्ष निवडीनंतर सर्वसाधारण सभा बोलावून अर्थसंकल्प अवलोकनार्थ सभेमध्ये पुढे मांडला जाणार आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची उद्या निवड होणार आहे। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 73 पैकी 51 जागा जिंकत सत्ता मिळवलेली आहे। आता उद्या होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचंच लक्ष लागले। सुनेत्रा पवार कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याची उत्सुकता वाढली आहे। जुना पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या डोंगरावर पुन्हा वणवा पेटला। वारंवार लागणाऱ्या या वणव्यामुळे पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे। त्यामुळे वन विभागाने आता तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते। आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिक शहरात त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळल्यानं जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे। सोमवारी संध्याकाळी निवासी भागामध्ये विनापरवाना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उभा असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं। त्याच्या बाजूला कमर्शियल सिलेंडर भरलेला एक ट्रक उभा होता आणि हा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी आणण्याचा संशय व्यक्त होत असल्यानं पोलिसांनी ट्रकचे चालक आणि व्यवस्थापक यांना ताब्यात घेतलं। नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये लाखो रुपयांची अॅल्युमिनियम तारांची चोरी झाली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं आणि सुमारे 10,37,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। गोपनीय माहितीच्या आधारे सिन्नर पोलिसांनी सापळा रचला। पिकअप वाहनासह आरोपींना पकडलं। नाशिकमध्ये गोदावरीच्या पात्रात मृत मासे आढळले, त्यावर संवर्धन कक्षावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। रसायन मिश्रित सांडपाणी थेट गोदावरीमध्ये सोडलं जात असल्यानं माशांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला। रुग्णालयामध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते। उष्माघात रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आलाय। दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत बाहेर जाणं टाळावं आणि विशेष काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे। आणि आता बातमी पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगर शहरातल्या उद्योग सध्या गॅस टंचाईमुळे संकटात सापडले। शहरात वर्षाकाठी सुमारे 25 ते 27 हजार कोटी रुपयांची मोठी निर्यात होत असते। मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या तीव्र गॅस टंचाईमुळे या निर्यातीवर कुऱ्हाड कोसळली आहे। विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या स्थानिक उत्पादन साखळी विस्कळीत झाली आहे। त्यामुळे परदेशात जाणारी शिपमेंट आता 15-15 दिवस उशिराने झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार केला तर कारवाई होणार आहे। यासाठी 11 पथकं तैनात करण्यात आली आहेत। या कारवाईमध्ये जिल्ह्यातल्या आतापर्यंत 62 ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये गायींची अमानुषपणे वाहतूक करणाऱ्या एका आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणामध्ये पोलिसांनी वाहनासह आरोपीला ताब्यात घेत सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला। छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा MIDC परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली।